नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. 18th क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला. एबीसी असे 4 पॉईंट दिले, त्यांचे कोऑर्डिनेट दिलेत आणि फाइंड द टाइप ऑफ द क्वाड्रिलॅटरल इफ पॉइंट्स आर जॉइंट सिरियल असं विचारलेलं. सिरियल म्हणजे एबीसीडी या क्रमाने आपण जोडले. समजा कसल्या पद्धतीचा बघ एबीसीडी अशा क्रमाने जर जोडले तर कुठला चौकोन मिळेल असं विचारलं आपल्याला. चौकोनाचा प्रकार काय असेल. आता चौकोनाचा प्रकार माहिती होण्यासाठी आपल्याला इथे स्लोप काढून जमणार नाही, आपल्याला डिस्टन्सच काढावं लागेल. स्लोप काढल्यानंतर काय मिळेल आपल्याला, फक्त समोरच्या बाजू पॅरलल आहेत का नाही एवढ्या गोष्टी कळत. आता पॅरलल कोणाकोणाचे असू शकतात, चौरस पॅरलल असतात, म्हणजे स्क्वेअर जर असेल तरी पण पॅरलल असतो, रेक्टेंगल असेल तरी पण समोरच्या बाजू पॅरलल असतात, पॅरललोग्राम असेल तरी पण पॅरलल असतात, रोम्बस असेल तरी पण पॅरलल असतात. मग चौकोनाचा प्रकार कसा कळेल आपल्याला, त्यासाठी सगळ्या बाजूंची माप आपल्याला काढावी लागतील. लेंथ काढूया आपण सगळ्या बाजूंची आणि डायगोनलची सुद्धा लेंथ काढूया, म्हणजे आपल्याला क्वाड्रिलॅटरलचा एक्झॅक्ट प्रकार जो आहे तो कळेल काय आहे ते. हिअर बाय डिस्टन्स फॉर्म्युला, distance between A and B is equal to x2 minus x1 square plus y2 minus y1 square. बघ x2 y2 काय आहेत ते, b चे कोऑर्डिनेट जे असतील ते x2 -3 मायनस मायनस प्लस 4 त्याचा स्क्वेअर प्लस y2 -7 आहे आणि a चा y1 -2 मायनस मायनस प्लस 2 -3 प्लस 4 म्हणजे प्लस 1 त्याचा वर्ग, वजा 7 अधिक 2 म्हणजे वजा 5 त्याचा वर्ग, 1 चा वर्ग 1, 5 चा वर्ग 25, 25 आणि 1 26, हे वर्गमुळात 26 आहे आपला इक्वेशन नंबर 1. दुसरा डिस्टन्स काढूया. डिस्टन्स बिटवीन बी अँड सी इज इक्वल टू बी आणि सी 3 वजा वजा अधिक 3, 3 वजा वजा अधिक 3 कंसाचा वर्ग अधिक वजा 2 वजा वजा अधिक 7, वजा 2 वजा वजा अधिक 7 कंसाचा वर्ग, 3 आणि 3 आले 6 त्याचा वर्ग, वजा 7 अधिक 2 म्हणजे 5 त्याचा वर्ग, 6 चा वर्ग येते 36, 5 चा वर्ग 25, 36 अधिक 25 बरोबर किती आले आपलं उत्तर, तर 61. बघा इथे 26 आला, इथे 61 आला, म्हणजे दोन बाजू सारख्या नाही आहेत. याचा अर्थ स्क्वेअर पण होत नाही आणि रोम्बस पण होत नाही. डिस्टन्स बिटवीन सी अँड डी इज इक्वल टू सी आणि डी 2 वजा 3, 2 वजा 3 कंसाचा वर्ग, 3 वजा वजा अधिक 2 अधिक 3 वजा वजा अधिक 2 कंसाचा वर्ग, 2 वजा 3 म्हणजे वजा 1 त्याचा वर्ग, 3 आणि 2 5 त्याचा वर्ग, वजा 1 चा वर्ग येते 1, 5 चा वर्ग 25, 25 आणि 1 26, वर्गमूळ 26. पहिली आणि तिसरी बाजू सारखी आली आपली, पहिली आणि तिसरी इकडे सारखं आलं, याचा अर्थ ऑपोजिट साईड इक्वल येऊ लागले. बघू आता एडीचं काय मिळतं आपल्याला. डिस्टन्स बिटवीन ए अँड डी इज इक्वल टू एडी 2 मायनस मायनस प्लस 4, 3 मायनस मायनस प्लस 2 इज इक्वल टू 2 प्लस 4 म्हणजे 6 त्याचा स्क्वेअर, 3 प्लस 2 म्हणजे 5 त्याचा स्क्वेअर, 6 चा वर्ग येते 36, 5 चा वर्ग येते 25, 36 आणि 25 म्हणजे 61. म्हणजे अपोजिट साईड तर इक्वल आले. एक तर पॅरलेलोग्राम असेल किंवा रेक्टेंगल असेल, दोनपैकी एक. आता रेक्टेंगल आहे का पॅरलेलोग्राम कधी कळत, आता डायगोनल पण काढावं लागतं तुम्हाला. नाउ डिस्टन्स बिटवीन ए अँड सी इज इक्वल टू ए आणि सी 3 वजा वजा अधिक 4, 3 वजा वजा अधिक 4 कंसाचा वर्ग अधिक वजा 2 वजा वजा अधिक 2 कंसाचा वर्ग. काय मिळतं बघा, 3 आणि 4 7 चा वर्ग, वजा 2 अधिक 2 म्हणजे 0, त्याचा वर्ग केला तरी 0च राहणार आहे. म्हणजे 7 चा वर्ग आणि त्याचं वर्ग म्हणजे किंमत काय बाहेर मिळेल 7, किंवा असं तसं 49 येते वर्गमुळात, हे 49 साठी बाहेर काही 7, हे इक्वेशन नंबर 5. आता डिस्टन्स बिटवीन बी डी, दुसरा एक डायगोनल आहे तो पण काढून घेऊ लगेच. बी डी बरोबर काय मिळतं आपल्याला बघा, 2
वजा वजा अधिक 3, 2 वजा वजा अधिक 3 कंसाचा वर्ग अधिक 3 वजा वजा अधिक 7 कंसाचा वर्ग, 2 आणि 3 5 वर्ग, 3 आणि 7 10 त्याचा वर्ग, 5चा वर्ग येते 25, 10चा वर्ग येते 100, म्हणजे किती आलं हे वर्गमुळात 125. वर्गमुळात 125ला काय देते आपल्याला 5 वर्गमुळात 5. कसं आलं हे 25च्या वेळी पडले 25 आणि 5 25 सव्वाशे, 25 साठी 5 वर्गमुळाच्या बाहेर राहिले आणि वर्गमुळात काय राहिले 5 वर्गमुळात 5. डायगोनल मात्र सारखे आले नाहीत. याचा अर्थ काय पॅरलेलोग्राम. 9 फ्रॉम 2 3 and 4 AB is equal to BC नाही, AB is equal to CD आहे and BC is equal to AD. बघा AB is equal to CD and BC is equal to AD, but and diagonal AC is not equal to diagonal BD. Therefore quadrilateral ABCD diagonal equal नसतील तर काय असेल parallelogram is a parallelogram. Opposite side equal आणि diagonal equal नसतील तर parallelogram. Diagonal equal आले असतात तर rectangle, सगळ्या बाजू इक्वल आणि डायगोनल इक्वल आले असतात तर स्क्वेअर. अपोजिट साइड इक्वल आणि डायगोनल सुद्धा इक्वल आले डायगोनल इक्वल आले नसते, सगळ्या बाजू इक्वल आले असतात तर रोम्बस. 19th क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला, एक लाईन सेगमेंट दिले ए बी आणि त्याच्यामध्ये काय होते पी क्यू आर एस ए 5 समान भाग करतो त्या लाईनचे. याचा अर्थ ए पी पी क्यू क्यू आर आर एस आणि एस बी हे चारही माप 5 मापाचे आहेत सारखे. आपल्याला काय केलं बघा फक्त क्यू आणि एस या दोघांचेच कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला बाकीचे कोऑर्डिनेट जे आहेत ते शोधायचे होते. कसे शोधता येतील बघा, दोन पद्धतीने तुम्हाला शोधता येतील. एक तर सेक्शन फॉर्म्युला वापरा किंवा मिड पॉईंट फॉर्म्युला वापरा. हे थोडे काय होतं बघा, क्यू आणि एसचा आर मिड पॉईंट आहे म्हणजे आरचे कोऑर्डिनेट आपल्याला सरळ सरळ मिळतील. त्याच्यानंतर एस मिड पॉईंट आहे आर आणि बीचं म्हणजे आरचे कोऑर्डिनेट आहेत आपल्याकडे, एसचे आहेत बीचे आपल्याला काढता येतील. इकडच्या बाजूला पण तसंच क्यू मिड पॉईंट होते पी आरचा, पी क्यूचे आहेत आरचे आहेत म्हणजे पीचे काढता येतील. पी क्यूचे कोऑर्डिनेट असताना पी मिड पॉईंट होते ए क्यूचा आणि एचे पण कोऑर्डिनेट आपल्याला काढता येतील. मग आता एक एक गोष्ट आपण इथे बघूया काय काय मिळतं ते आपल्याला. हिअर AP is equal to PQ is equal to QR is equal to RS is equal to SB. हे काय आपल्याला गिवन आहे सांगितलेलं आपल्याला, त्याच्यामुळे हे गिवन पार्ट आहे आपला. आता नाउ R is midpoint of कोणाचा मिड पॉइंट आहे तो सेगमेंट QS चा. आर जर मिड पॉइंट असेल तर आपल्याला मिड पॉइंट फॉर्म्युला वापरता येतं. देअरफॉर बाय मिड पॉइंट फॉर्म्युला कोऑर्डिनेट्स ऑफ आर इज इक्वल टू काय कोऑर्डिनेट फॉर्म्युला आहे आपला x1 + x2 अपॉन 2 y1 + y2 अपॉन 2. एक एक कोऑर्डिनेट बघ काय म्हणतात. कोणाचा आहे तो क्यूएसचा. क्यूएसचे कोऑर्डिनेट आपल्याकडे आहेत 12 आणि 4, 12 + 4 भागिले 2 आणि 14 + 18 भागिले 2. 12 आणि 4 16 छेदस्थानी 2, 14 आणि 18 म्हणजे 32 छेदस्थानी 2. म्हणजे काय कोऑर्डिनेट मिळाले बे 8 16 बे 1 बे 16 8 आणि 16 आरचे कोऑर्डिनेट आपल्याला मिळाले. आता लक्षात घ्या एक एक गोष्ट. आता एस जो मिड पॉइंट असेल आर बी चा, S is midpoint of RB. आता आपल्याकडे B चे कोऑर्डिनेट नाही आहेत पण आपल्याला काढता येतील ते. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ S इज इक्वल टू S कोणाचा मिड पॉइंट आहे R आणि B चा. मग आता R चे कोऑर्डिनेट आपल्याकडे आहेत का तर आहेत. काय कोऑर्डिनेट आहे आपल्याकडे R 8 + x2 कारण बी चे कोऑर्डिनेट आपल्याकडे नाही आहेत.
छेदस्थानी 2, 16 अधिक y2 छेदस्थानी 2. एस चे कॉर्डिनेट आपल्याकडे आहेत ते इक्वेट करूया. एस चे कॉर्डिनेट काय आहेत तर 4 आणि 18. एक इक्वेट करा. देअरफॉर 4 इज इक्वल टू काय मिळतं तुम्हाला 8 plus x2 upon 2 and 18 is equal to 16 plus y2 upon 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. देअरफॉर 8 plus x2 is equal to 4 दुनी 8 आणि 16 अधिक y2 बरोबर काय मिळेल 18 दुनी 36. देअरफॉर x2 is equal to काय आलं 8 वजा 8 म्हणजे 0 आणि इकडच्या बाजूला y2 बरोबर काय येते 36 वजा 16 म्हणजे 20. कोणाची कॉर्डिनेट मिळेल तुम्हाला. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ b इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला 0,20. एकच झाली. मग आता क्यू जो आहे त्याने पी आरचा मिड पॉईंट आहे. क्यूचे आणि आरचे कॉर्डिनेट आपण काढले. क्यूचे आपल्याला दिले तर आरचे आपण काढले. पीचे कॉर्डिनेट काढता येतील आपल्याला. थर्ड केस काय P is midpoint of Q is midpoint of PR. Therefore Q चे कोऑर्डिनेट काय आहेत 12,14 बरोबर. आता या दोघांपैकी कोणाची माहिती आपल्याला R ची माहिती आहे, P ची माहिती नाही. म्हणजे P x1 प्लस R चे कोऑर्डिनेट आपण काढले. बघा R चे कोऑर्डिनेट काय आहेत 8 आणि 16. हे 8 अधिक छेदस्थानी 2 y1 अधिक 16 छेदस्थानी 2. इक्वेट करा ते. देअरफॉर x1 प्लस 8 अपॉन 2 इज इक्वल टू x कोऑर्डिनेटचा 12 आहे आणि y1 प्लस 16 अपॉन 2 इज इक्वल टू 14. देअरफॉर x1 प्लस 8 इज इक्वल टू 12 आणि 24. देअरफॉर x1 इज इक्वल टू किती मिळते 24 वजा 8 म्हणजे 16 आणि y1 प्लस 16 इज इक्वल टू 28. y1 बरोबर किती मिळते 28 वजा 16 म्हणजे 12. बघ कोऑर्डिनेट आपल्याला मिळाले. आता क्यू चे पण पी चे पण. आता राहिले फक्त ए चे. एक स्क्रीनशॉट काढून घ्या. इकडच्या बाजूला मी लिहितो पुढचं पी. कोऑर्डिनेट्स ऑफ पी इज इक्वल टू किती आले 16,12. आता बघा पी काय मिड पॉईंट आहे कोणाचा ए क्यूचा. पी इज मिड पॉईंट ऑफ ए क्यू. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ पी. पी चे कोऑर्डिनेट काय आले 16,12 बरोबर. ए ची माहिती नाही येत आपल्याला. क्यू चे कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले आहेत. 12 घेतला आपण ए चा x1 पकडला होता इथे. एचा y1 क्यू चा कोऑर्डिनेट 14 आहे. y कोऑर्डिनेट काय 14. इक्वेट करा बघा सारखंच. देअरफॉर x1 अधिक 12 छेदस्थानी 2 बरोबर किती येते 16 आणि y1 अधिक 14 छेदस्थानी 2 बरोबर किती येते 12. x1 अधिक 12 बरोबर 16 दुनी 32 आणि y1 अधिक 14 बरोबर 12 दुनी 24. देअरफॉर x1 बरोबर किती मिळते तुम्हाला 32 वजा 12 म्हणजे 20 आणि y1 बरोबर किती मिळते 24 वजा 14 म्हणजे 10. म्हणजे काय कोऑर्डिनेट मिळेल तुम्हाला ए चे मिळाले. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ ए इक्वल टू काय आलं 20,10. सगळ्यांचे कोऑर्डिनेट परत एकदा आपण खाली लिहूया. ए चे कोऑर्डिनेट काय आले आपल्याकडे 20,10. त्याच्यानंतर पी चे कोऑर्डिनेट. पी चे जे कोऑर्डिनेट आपण काढले होते ते काय होते आपले तर इथे पी चे 16 आणि 12. 16 आणि 12 क्यू चे आपल्याला दिलेले आहेत. आर चे कोऑर्डिनेट आपण काढले ते म्हणजे 8,16 आणि दुसरे एक काढले आपण ते म्हणजे बी चे. एस चे पण आपल्याला दिलेले. बी चे कोऑर्डिनेट काय आले आपले 0,20. हे 4 कोऑर्डिनेट आपल्याला असे मिळाले. सेक्शन फॉर्म्युला हे गणित तुम्हाला करता येईल. सेक्शन फॉर्म्युला वापरून बघा एकदा काय मिळतं उत्तर. 21वा प्रश्न काय बघा आपल्याला. एक छान प्रश्न विचारलेला आहे. फाइंड द पॉसिबल पेयर्स ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ फोर्थ वर्टेक्स ऑफ डी ऑफ पॅरललोग्राम
इफ ए बी सी आणि त्याचे कॉर्डिनेट आपल्याला दिलेले आहेत. बघा काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता इथं कुठल्या सिक्वेन्सने आपण पॅरलेलोग्राम काढणार आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे इथे काय होतं आता सिक्वेन्स जो आहे तो तुमच्या मनावरती येतो. ए बी सी डी का ए बी डी सी का ए सी डी बी कुठल्या सिक्वेन्सने तुम्ही घेणार आहे त्याच्यानुसार तुमचं वर्टेक्स चौथा जो आहे तो बदलत राहील. काय म्हणते समजा ए सरळ सरळ कॉर्डिनेट एक घेऊया आपण सिक्वेन्सने ए बी सी डी, त्यावेळेस एकदा डीचे कॉर्डिनेट आपण काढूया आणि दुसऱ्या बाजूला एक काय करायचं की एकदा ए बी डी सी अशा पद्धतीने कॉर्डिनेटर घेऊया आणि त्याचे कॉर्डिनेट काढून बघूया आपण काय मिळतं ते आपल्याला. म्हणजे उत्तर तुमचं कसं होईल आता इथे काय मिळते बघा ए डी आणि बी सी सारखं असेल पहिल्या वेळेस, दुसऱ्या वेळेस काय सारखं होते ए सी आणि बी डी सारखं होते. म्हणजे तुमचं उत्तर जे आहे ते थोडं वेगळं येत आहे. लेट फर्स्ट पॉसिबिलिटी काय क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी म्हणजे ए बी सी डी सिक्वेन्सने आपण जोडले. आता या केसमध्ये कसं काढता येईल गणित आपल्याला तर तुम्ही दोन पद्धतीने करू शकता. स्लोप वापरा किंवा डिस्टन्स फॉर्म्युलेटेड दोन डिस्टन्स इक्वल असं दाखवा. परीक्षित करत असताना दोन्ही पद्धती एकाच वेळेला करतात, एकच केलं तरी चालतात किंवा दोन्ही वेगवेगळे केलं तरी चालतात. स्लोपने सोपं जाईल कार्य गणित. देअरफॉर अपोजिट साइड पॅरलल असते. ए बी इज पॅरलल विथ सी डी. नाव आता काय म्हणतो देअरफॉर slope of line AB is equal to slope of line CD. बघा एक स्लोप काय काय मिळतं तुम्हाला AB चा स्लोप काय y2 minus y1 फॉर्म्युला काय असतो y2 minus y1 -2 -6 upon x2 minus x1 1 minus 4 1 minus 5 is equal to slope of CD. D चे कोऑर्डिनेट काय आहेत आपण अजून करावं लागते इथे. लेट डी एक्स कॉमा वाय. बघ वाय कॉर्डिनेट काय त्याचा वाय मायनस सीचा वाय कॉर्डिनेट -2 आहे. मायनस मायनस काय होईल तिथे +2 आणि एक्स -3 सोडवायला आता -6 -2 म्हणजे -8 -1 -5 म्हणजे -4 बरोबर y + 2 आणि x - 3 जशाल तसं. हे वजा अधिक कॅन्सल होईल 4 × 1 = 4 4 2 = 8. दीर्घ गुणाकार करा 2 कंसामध्ये x अधिक x वजा 3 बरोबर काय मिळते तुम्हाला तर y अधिक 2 म्हणजे काय इक्वेशन मिळते तुम्हाला इथे 2x वजा 6 बरोबर y अधिक 2. y आणि x एका बाजूला करूया 2x अधिक y गेला की वजा y झाले वजा 6 पुढे गेल्यास अधिक 6 होतील 2 अधिक 6 म्हणजे किती येते तुम्हाला 8. हे इक्वेशन नंबर 1. आता या दोघांचं एक झालं. दुसऱ्या वेळेला काय होतं तुम्हाला ए बी आणि सी डी पॅरलल तर दुसरी कुठली गोष्ट पॅरलल असेल त्याच्यामध्ये तर बी सी आणि ए डी पॅरलल असतील. अँड ऑल्सो बी सी इज पॅरलल इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन ए डी. बी सीचा स्लोप बघा काय मिळते. बी सीचा स्लोप काय बी सी -2 -2 होईल -2 +2 अपॉन 3 - 1 इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन ए डी. ए चे कोऑर्डिनेट आणि डी चे कोऑर्डिनेट. डी चे कोऑर्डिनेट काय तुमच्याकडे वाय वजा ए चा कोऑर्डिनेट काय तुमचा बघा ए चा कोऑर्डिनेट आहे 6 चतुस्थानी x वजा 5. आता इकडच्या बाजूला काय मिळते -2 +2 म्हणजे हे 0 होऊन जातं सगळं. 0 चतुस्थानी 2 म्हणजे काय 0च राहणार. y वजा 6 चतुस्थानी x वजा 5. देअरफॉर या दोघांचा गुणाकार 0 होईल. या दोघांचा गुणाकार काय येईल 2y - 12. देअरफॉर 2y इज इक्वल टू किती मिळते तुम्हाला 12. देअरफॉर y इज इक्वल टू किती आलं तुमचं 12/2 म्हणजे 6. आता y ची जी किंमत आलेली आहे इथे तर डायरेक्ट मिळेल आपल्याला. मग एक y ची किंमत जी आलेली आहे ती या इक्वेशनमध्ये ठेवूया आपल्या इक्वेशन नंबर 1 मध्ये. पुट y इज इक्वल टू 6 इन इक्वेशन 1. काय इक्वेशन मध्ये आपलं 2x - y 2x - 6 इज इक्वल टू 8. देअरफॉर 2x इज इक्वल टू 8 + 6 म्हणजे किती येत आहे 14. देअरफॉर x इज इक्वल टू किती मिळते 14/2 म्हणजे 7. एक पेअर तुम्हाला मिळालं. काय मिळाली ती एक पेअर तर 7,6. कोऑर्डिनेट्स ऑफ डी बरोबर काय आले 7,6. आता सेकंड पॉसिबिलिटी घेऊया 9.
अदर पॉसिबिलिटी इज काय, तर ए बी डी सी इज ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी डी सी, म्हणजे ए बी डी आणि सी असे बिंदू असतील ते. आता इथं काय होते बघा, नाव देअरफॉर ए बी इज पॅरलल विथ सी डी. इक्वेशन 1 डायरेक्ट लिहू शकतो आपण इथे. काय कोऑर्डिनेट असतील तरच उत्तर येणार त्याचं, त्याच्यापेक्षा वेगळं काय येत नाही इथे. 2x - y = 8. का बरं, पहिल्या केसमध्ये पण हेच पॅरलल होतं म्हणून. आता पॅरलल दुसऱ्या बाजूला काय पॅरलल असेल, आता ए बी आणि सी डी झाला, आता बी डी आणि ए सी पॅरलल असेल. and BD is parallel with AC. Therefore, slope of line BD is equal to slope of line AC. Therefore, slope काय आता BD. बघा B आणि D चे कोऑर्डिनेट आपल्याकडे काय आहेत, x व y वजा वजा अधिक 2, y वजा वजा अधिक 2 छेदस्थानी x वजा 1 बरोबर. AC साठी AC वजा 2 वजा 6 वजा 2 वजा 6 छेदस्थानी काय मिळते तुम्हाला, तर 3 वजा 5. Therefore y plus 2 upon x minus 1 is equal to -2 - 6 म्हणजे -8, 3 - 5 म्हणजे -2. हे मायनस मायनस कॅन्सल होईल, बेचोक 8. हे एक इक्वेशन आपल्या इथं तयार झालं. स्क्रीनशॉट काढून घ्या, इकडच्या बाजूला लिहितो मी ते. तिरकं गुणाकार करूया. आता काय मिळते आपल्याला, y अधिक 2 किंवा x वाला पद आधी द्यायचं, x वाला आधी 4 कंसात x वजा 1 बरोबर y अधिक 2. त्या 4 ची काही नाही, y अधिक 2 गुणिले 1 म्हणजे y अधिक 2 आणि 4x वजा 4, 4x वजा 4 बरोबर काय मिळते, y अधिक 2. हे कॉन्स्टंट एका बाजूला आणि व्हेरिएबल्स एका बाजूला करूया. हे अधिक y कडे आल्यास वजा y होते, वजा 4 पुढे गेल्यास अधिक 4 होतील. 2 आणि 4 किती येते, तर 6. हे इक्वेशन नंबर 2. बघा 2 इक्वेशन आहेत तुमच्याकडे, 2x वजा y बरोबर 8 आणि 4x वजा y बरोबर 6. हे 2 इक्वेशन सॉल्व्ह करायचे. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. 4x वजा y बरोबर 6 आणि पहिले इक्वेशन काय होतं, 2x वजा y बरोबर 8. सबस्ट्रॅक्ट करायचं म्हणजे खालचे सगळे साइन चेंज होतील. आता इथे 4x वजा 2x म्हणजे 2x अधिक वजा y म्हणजे कॅन्सल झाले, 6 वजा 8 म्हणजे वजा 2. देअरफॉर x बरोबर किती मिळालं तुम्हाला व्हॅल्यू इथे, आता 2 भागिले वजा 2 म्हणजे वजा 1. आता पुट x इज इक्वल टू -1 इन इक्वेशन, कुठल्या एका इक्वेशन मध्ये ठेवा 1. काय 2 गुणिले वजा 1 वजा y बरोबर 8. Therefore -2 - y is equal to 8. Therefore y पुढे जाऊन म्हणजे y अधिक होतील, हे वजा 8 इकडे आल्यावरती काय होतील, अधिक 8 इकडे आल्यावरती काय होतील, वजा 8. म्हणजे y बरोबर काय मिळते तुम्हाला, y बरोबर मिळते वजा 2 वजा 8 म्हणजे वजा 10. आता काय कोऑर्डिनेट मिळेल तुम्हाला बघा, वजा 1 वजा 10. बघा इथे काय कोऑर्डिनेट मिळाले आपल्याला, आता डी चे कोऑर्डिनेट आपल्याला मिळाले -1 आणि -10. आता ही एक पॉसिबिलिटी झाली. अजून एक पॉसिबिलिटी होऊ शकते, ती म्हणजे काय असेल, ए डी सी आणि बी अशा पद्धतीने क्वाड्रिलॅटरल तयार होईल. ए डी सी आणि बी अशा पद्धतीने पॉसिबिलिटी आपल्याला होईल. त्याचं एक उत्तर काढून बघा. 2 पॉसिबिलिटीचे उत्तर काढले तरी भरपूर आहे. तुम्ही गणित 2-3 पद्धतीने करू शकता. काय काय करावं लागते, याला इथे स्लोप काढून केले आपण. दुसरी काय पद्धत आहे, अपोजिट साइड इक्वल दाखवा, डिस्टन्स फॉर्म्युला वापरा, त्याच्यानुसार करा. किंवा डायगोनल जॉईंट करा. डायगोनल जॉईंट केल्यानंतर काय असतं, तर पॅरलेलोग्रामचे डायगोनल जे आहेत बायसेक्ट करतात एकमेकांना, म्हणजे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल होते, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल होते. याचा अर्थ हा जो आहे मिड पॉईंट आहे दोन्ही डायगोनलचा, मिड पॉईंट फॉर्म्युला आपण वापरून तुम्हाला हे गणित सेम करता येते. शेवटचा प्रश्न काय दिला बघा आपल्याला, एक डायगोनल्सचा स्लोप काढायचा आपल्याला. व्हर्टिसेस आपल्याला दिलेले क्वाड्रिलॅटरलचे ABCD. आता डायगोनल्स काय असतील बघा, क्वाड्रिलॅटरल काय तुमचा ABCD आहे, डायगोनल्स असतील AC आणि BD. ABCD हा क्वाड्रिलॅटरल जर असेल तर डायगोनल्स काय असतील AC आणि BD. स्लोप काढायचा आपल्याला इथे. Here slope of diagonal AC is equal to
फॉर्म्युला काय आपला y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. बघा डायगोनल AC आता स्लोप काय y2 -3 -7 -3 -7 अपॉन 0 -1 -3 -7 म्हणजे -10 -0 -1 म्हणजे -1 मायनस कॅन्सल होईल. स्लोप काय आला तुमचा 10. आता दुसरा स्लोप काढायचा फक्त आपल्याला इथे स्लोप ऑफ डायगोनल BD स्लोप ऑफ डायगोनल BD सेम फॉर्म्युला आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल टू B आणि D साठी x1 y1 आणि x2 y2 काय बघा B आणि D y2 3 -3 अपॉन x2 -3 -6 3 -3 म्हणजे 0 -3 -6 म्हणजे -9 0 ला कशाने भागितलं तर काय उत्तर येईल 0 म्हणजे स्लोप काय मिळणार आपल्याला 0.